किती येते मग इन्फिनिटी. चलो नेक्स्ट ला बल्क मॉड्युलस. नेक्स्ट ला बल्क मॉड्युलस. चला श्री शांत रे. चला चला जागा चेंज करणार नाही मी आता. बडबड बंद बस. बडबड बंद. प्रणव तू पटकन येते. तूच सगळा डिस्टर्ब करायला. एकदम शांत बसले होते. प्रणव ये पटकन. प्रणव प्रणव चल चल इथे 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 पटकन ये. पटकन मी स्केल काढतो माझ्या इथं. चल 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 पटकन इथं. इथे 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 ये इथे इथे. ते ब्लॅक बॅग श्रीच्या बरोबर समोर. हे खूप बरोबर कराल तू. आता बघ ना ते तेवढी लागल ना जागा. चलो ओके. चला समज समज श्री आता तू बोला बा. स्पेसिफिक हिट. स्पेसिफिक हिट किती इनफायनाइट. स्पेसिफिक हिट काय डेल्टा टी इज 0 देयरफॉर स्पेसिफिक हिट इज हाऊ मच इनफायनाइट. चलो नेक्स्ट पॉइंटला. नेक्स्ट पॉइंट काय बघायचा आहे बल्क मॉड्युलस. मग बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला मी कालच सांगितलं तुम्हाला. बल्क मॉड्युलसचा काय फॉर्म्युला डेल्टा पी अपॉन डेल्टा व्ही बाय व्ही ला. बल्क मॉड्युलस इज इक्वल टू हे मायनस पी बाय व्ही आहे. हे जरा व्ही राहायचं राहिलं इथं स्लोपला. मायनस पी बाय व्ही आहे. मायनस पी नाही खालून व्ही लावा. मायनस पी बाय व्ही. हा काय फरक पडत नाही. मी जे एक्सप्लेन केले तसंच होते. मोर प्रेशरला मोर स्लोपच. कारण इथं मोर प्रेशर आहे आणि व्हॉल्यूम कमी आहे. प्रेशर मोर व्हॉल्यूम कमी आणखीन स्लोप जास्त होते मग. आणि इथं प्रेशर लेस झाला आणि व्हॉल्यूम मोठा झाला मग खाली डिवाइड करणारा मोठा झाला तर हे आणखीन छोटा बनते. कळलं ना. स्लोपला जरा चेंज करा सर्वजण. स्लोप मायनस पी नाही. स्लोप काय मायनस पी बाय व्ही. स्लोप किती मायनस पी बाय व्ही. चलो त्याच्यानंतर आणखीन काय बघायचं आहे बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस किती येते. बल्क मॉड्युलस येते पी. बल्क मॉड्युलस फॉर आयसोथर्मल कंडिशन किती येते पी. डायरेक्ट पार्ट करून ठेवा. ते डेरिव्हेटिव्ह सांगितलं का त्यालाच ऍडजस्ट करून येते किंवा याला पण ऍडजस्ट करून हे तयार करता येते. पण त्याच्यात काय आपल्याला ना बोर्डला विचारता येत ना सीडी ला हे काय युजफुल आहे. बल्क मॉड्युलस किती पी. बल्क मॉड्युलस पी. याचा यूज कुठे केलाय का आपण. बल्क मॉड्युलस इज इक्वल टू पी याचा यूज कुठे केलाय का. केलाय साऊंड मध्ये केलाय. साऊंड मध्ये वेव्हज अँड साऊंड चॅप्टर. वेव्हज अँड साऊंड चॅप्टर मध्ये याचा एकदा यूज केलाय. काय बा व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा काय फॉर्म्युला रूट ऑफ बल्क मॉड्युलस अपॉन डेन्सिटी. व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा बेसिक फॉर्म्युला काय. व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा बेसिक फॉर्म्युला रूट ऑफ बल्क मॉड्युलस अपॉन डेन्सिटी. मग बल्क मॉड्युलस काय न्यूटन पकडले होते आयसोथर्मल कंडिशन. न्यूटन तिथं पण आहे. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड मध्ये न्यूटन काय पकडले होते आयसोथर्मल कंडिशन. आयसोथर्मल कंडिशन मध्ये त्यांना बल्क मॉड्युलस किती घेतला पी. मग पी बाय रो फॉर्म्युला दिला होता न्यूटनना. पण नंतर लॅपलासनं काय सांगितले. चला लॅपलासनं काय सांगितलं. लॅपलासनं करेक्शन सांगितलं. लॅपलासने करेक्शन सांगितले. मग लॅपलास काय बोलायला लागला साऊंड ट्रॅव्हल्स ऍट ॲडियाबॅटिक कंडिशन. काय बोललं होतं ना साऊंड ट्रॅव्हल्स ऍट ॲडियाबॅटिक कंडिशन. मग ॲडियाबॅटिकचा बल्क मॉड्युलस किती घेतला आपण गॅमा पी. काय आठवते त्या चॅप्टर मधलं साऊंड मध्ये झाला होता साऊंडच्या स्टार्टिंगला. बल्क मॉड्युलस आयसोथर्मल किती पी आणि बल्क मॉड्युलस ऑफ ॲडियाबॅटिक गॅमा पी. मग पहिला पी यूज केला न्यूटननं पण ते रॉंग आलं. मग लॅपलासनं यूज केला गॅमा पी. ओके तिकडे यूज केलेला आहे. बाकी याचा यूज या चॅप्टर मध्ये न्यूमरिकल्स मध्ये काही नाही. चलो ल्या बल्क मॉड्युलस लिहून घ्या. बल्क मॉड्युलस लिहिला. ल्या नेक्स्ट ल्या मग काय ल्या वर्क डन. चलो नेक्स्ट पॉइंट ल्या वर्क डन. डब्ल्यू
चलो मस्ती करायला रे आज तुम्ही, शांत बसा. वर्क डन काय फॉर्म्युला, वर्क डन इंटिग्रेशन पीडीव्ही. चला लिहा, बरोबर लिहा. वर्क डन काय, इंटिग्रेशन पीडीव्ही, इनिशियल वॉल्यूम टू फायनल वॉल्यूम. वर्क डन. चल चला श्री तिकडे जा, त्याला त्याच्या मागे जा. बडबड नको, करणार नाही रे मग बडबड नाही. चल जोशीच्या मागे जा, जोशीच्या मागे जा. जोशीच्या मागे. तू मागे जाऊ नको, तू कुठे मागे जा म्हणलं. चलो चलो चलो, मी आता काहीतरी मारायला चालू ना डोक्यात. चल बा, मग वर्कचा काय फॉर्म्युला. चला वर्क एकदम इम्पॉर्टंट आहे, वर्क लक्ष द्या व्यवस्थित. वर्क डन इज इंटिग्रेशन ऑफ पीडीव्ही. वर्क डन इज इंटिग्रेशन ऑफ पीडीव्ही, इनिशियल वॉल्यूम टू फायनल वॉल्यूम. मग पी ला काय पुट करता येते, कोणत्या कंडिशन साठी वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. फॉर आयसोथर्मल कंडिशन्स वी आर फाइंडिंग आउट वर्क डन. मग पीव्ही इज इक्वल टू काय, ऍज पर आयडियल गॅस. चल ऍज पर आयडियल गॅस इक्वेशन, पीव्ही इज इक्वल टू ऍज पर आयडियल गॅस इक्वेशन, पीव्ही इज इक्वल टू म्यू आर टी. As per ideal gas equation, PV is equal to mu RT. As per ideal gas equation, PV is equal to mu RT. मतलब P is equal to mu RT upon V. P is equal to mu RT upon V. ओके. मग याला काय करायचं, हे जे प्रेशर आला म्यू आर टी अपॉन व्ही, दिस प्रेशर वी हॅव टू सबस्टिट्यूट इनटू दिस इक्वेशन. ओके चला, बाय पुटिंग दिस इनटू इंटिग्रेशन, वी कॅन राईट. हे बोर्डला डेरिवेशन विचारते. बाय पुटिंग दिस इंटू इंटिग्रेशन, हे इंटिग्रेशन मध्ये पुट केला होता. मग इंटिग्रेशन इनिशियल वॉल्यूम टू फायनल वॉल्यूम, प्रेशरला काय लिहायचा, म्यू आर टी अपॉन वॉल्यूम डीव्ही. चल इंटिग्रेशन पी डीव्ही. मग at the place of P we are writing mu RT upon V from ideal gas equation. मग जे कॉन्स्टंट आहे that comes out of integration, जे कॉन्स्टंट आहे that comes out of integration. कॉन्स्टंट कोण आहे, म्यू कॉन्स्टंट आहे, नंबर ऑफ मोल्स. आर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर, दिस इज आइसोथर्मल प्रोसेस therefore temperature is also constant. मग म्यू आर टी comes out of integration. नेक्स्ट स्टेप, म्यू RT comes out of integration, and inside bracket, inside integration we have delta V upon V. Inside integration we have delta V upon V. ठीक है, inside integration we have delta V upon V. Mu RT as it is, mu RT as it is into इंटिग्रेशन ऑफ डीव्ही बाय व्ही. आता इंटिग्रेशनच तुम्हाला माहित नाही, मग इंटिग्रेशन माहिती असण्याची काही गरज नाही, इतकंच पाठ करून ठेवा. बोर्डसाठी इतकंच पाठ करून ठेवा. आणि नीट आणि सीईटीला डायरेक्ट फॉर्म्युला पण कामाचा आहे. इंटिग्रेशन कसा केला ते नीट सीईटीला काही कामाचं नाही. हा, हे इंटिग्रेशन कसं केलं ते नीट सीईटीला कामाचं नाही, फक्त बोर्डसाठी कामाचं आहे. मग डायरेक्ट पाठ केला तरी चालते. मग इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन व्ही, पण ज्यांना माहिती आहे, ज्यांना मी शिकवलंय त्यांना लक्षात असेल कदाचित. मग 1 अपॉन व्ही चं इंटिग्रेशन काय असतंय, 1 अपॉन व्ही चं इंटिग्रेशन असतंय लॉग ऑफ व्ही. 1 अपॉन व्ही, 1 अपॉन एक्स लॉग ऑफ एक्स, 1 अपॉन व्ही लॉग ऑफ व्ही. मग याचं इंटिग्रेशन येते लॉग ऑफ व्ही टू द बेस ई. आता काही जणांना लॉग पण माहिती नसेल, असे असतील काही जण, काय असे कोण नाही, अशा आहेत, ठीक आहे. मला असे पण काही जण असतील. खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटालेत,
कोविडमुळं, पोस्ट कोविड, प्री कोविड सिम्टम्स. हा, काही जणांचं डोकं खराब झालं, बीपी वाढला, काही जणांचं लॉग विसरले, लॉग झाला नाही, असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे. लॉग लॉग माहिती आहे? ठीक आहे, नो टेन्शन. चलो, मग लॉग ऑफ व्ही टू द बेस ई लिमिट्स काय? इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. सांगतो मी लॉग काय, तुम्हाला कामापुरतं सांगतो. मग इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. ठीक आहे, बस. मग याला पुट केलं, मग म्यू आर टी, पहिला हे पुट केलं लॉग ऑफ व्ही एफ आणि मायनस लॉग ऑफ व्ही आहे. पण मायनस म्हणजे लॉग मध्ये असते डिव्हिजन. लॉग ऑफ व्ही एफ मायनस लॉग ऑफ व्ही एफ, वरचा लिमिट पुट करायचा मायनस खालचा लिमिट पुट करायचा. हे इंटिग्रेशनची स्टाईल आहे, कळते? पण सबट्रॅक्शन म्हणजे लॉग मध्ये होते डिव्हिजन. सबट्रॅक्शन लॉग मध्ये काय बनते? डिव्हिजन. मग येते हे लॉग ऑफ व्ही एफ अपॉन व्ही आहे. ठीक आहे, हे येते काय? लॉग ऑफ व्ही एफ अपॉन व्ही आहे. मला बॉक्स करून ठेवा. दिस इज द वर्क डन. हे बेस ई आहे इथं. आता आपल्याला लॉगच माहित नाही, त्यामुळे ई आहे का कोण आहे काय फरक पडत नाही. पण काही जणांना माहिती असेल त्यांच्यासाठी सांगवलं. लॉग ऑफ व्ही एफ अपॉन व्ही आहे आणि बेस किती आला? ई. लॉग ऑफ व्ही एफ अपॉन व्ही आहे, बेस किती आला? ई. आणि बेस जर 10 ठेवला तर इथला जर बेस 10 ठेवला तर हे असं थोडंसं चेंज होते. वर्क इज इक्वल टू 2.303 म्यू आर टी लॉग ऑफ VF upon VI to the base 10. Log of VF upon VI to the base 10. Okay, 2.303 mu or t log of VF upon VI to the base 10. ठीक है, ओके. लॉग कोण आहे सांगतो मी, सांगायलाच पाहिजे. ऑप्शन काय, त्याशिवाय पुढे जाताच येत नाही. बरं, लॉग ऑनलाईन मध्ये कुणाकुणाला माहिती आहे ते मला सांगा. माहिती आहे त्यांनी कमेंट करा. तुम्हाला कुणाकुणाला माहिती आहे लॉग? कोणाकोणाला लॉग माहिती आहे? जोशीला माहिती आहे. ठीक आहे, ऑनलाईन कोणाला माहिती आहे बोला. बट ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ऑनलाईन मध्ये 15 आउट ऑफ 15 नाही, 14 आउट ऑफ 2 लोकांना माहिती आहे. आणि ऑफलाईन वाल्यांचं पण सांगतो. ऑनलाईन वाल्यांना स्टेटस एकाला माहिती आहे. किती जण बसले? 10 जण असतील. 10 पैकी एकाला माहिती आहे. ओके, ठीक आहे. मग लॉग काय ऑप्शन नाही, लॉग बघायलाच लागणार आहे. जायच कस पुढं. ठीक आहे, आतापर्यंत बघा हे लॉग मी सांगतो. हे एवढे क्लिअर? चल बा. इंटिग्रेशन आपल्याला काही युजफुल जास्त नाही आहे, पण लॉग शिवाय कामच होत नाही. लॉग बघायला लागेल. थोडं फार सांगतो मी तुम्हाला. या चॅप्टर मध्ये जितकं लागते तितकं सांगतो. बा, सांगवलं मी सगळं. परत एकदा मी रिपीट करतो. याला कम्प्लीट सांगवलं मी सगळं. ऐकणारच नाही, माझं पटतच नाही त्याला. चलो बा, स्टार्ट कुठून केला? चालू काय केलंय आपण? आयसोथर्मल प्रोसेस. लॉग फक्त कोणीतरी आहे लक्षात ठेवा, मी सांगतो कोण आहे ते. स्टार्ट कुठून केला? आयसो. कधीपासून? आजपासून? बर, ठीक आहे. मंडेला सांगितलं पेपर ऑफ मंडेलाच आहे. बरं, पेपर मंडेला आहे. पेपर मंडे ऑफलाईन. उद्याचं लेक्चर ऑनलाईन होईल 7:30. उद्याचं लेक्चर ऑनलाईन होईल 7:30. मंडे पेपर आहे. आपल्या रेग्युलर लेक्चर टाइम मध्ये पेपर होईल. मंडे पेपर. किती चॅप्टर्स? 5 चॅप्टर्स प्लस थर्मो. थर्मो कुठपर्यंत? कालपर्यंतचा. आजचा थर्मो नाही आणि उद्याचा पण नाही. थर्मो कुठपर्यंतचा सिलेबस? आयसोबारिक, आयसोकोरिक इथपर्यंतचा सिलेबस आहे. एररलेस मधलं म्हणलात तर एररलेस मधला फर्स्ट बीट आणि फोर्थ बीट. एररलेस मधला फर्स्ट बीट आणि फोर्थ बीट सिलेबसला आहे, बाकी सिलेबसला नाही. मंडे एक्झाम. बाकीचे 5 चॅप्टर कोणते कोणते?
मंडे एक्झामचे चॅप्टर केटीजी, SHM, ग्रॅव्हिटेशन, सर्क्युलर मोशन, वेव्स अँड साऊंड. आणखीन कुठला? वेव्स अँड साऊंड. थर्मोडायनॅमिक्स हाफ नाही आहे, ते कमी आहे हाफ पेक्षा, 30% आहे थर्मोडायनॅमिक्स. चलो बा, मी काय बोलालो? मी काय बोलालो? आयसोथर्मल प्रोसेस. कोणती प्रोसेस बघालो आपण? आयसोथर्मल प्रोसेस. मग आयसोथर्मल मध्ये कुठून चालू केले? टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. आयसोथर्मल मध्ये काय? टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. कोणती इक्वेशन ऍप्लिकेबल आयसोथर्मलला? आयडियल गॅस इक्वेशन. PV अपॉन T इज इक्वल टू PV अपॉन T फायनली. पण T कॅन्सल झाला तर होते काय? PV इज इक्वल टू PV और PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग PV इज इक्वल टू कॉन्स्टंट इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह घेतला. PV इज इक्वल टू कॉन्स्टंट, समज PV इज इक्वल टू कॉन्स्टंट चा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर त्याच्यापासून काय तयार करता येते? त्याच्यापासून याचा स्लोप तयार करता येते. याचा स्लोप किती आहे? ग्राफचा स्लोप किती आहे? -P/V. स्लोप ऑफ दिस ग्राफ इज व्हॉट? -P/V. मग इथं प्रेशर मोर आणि व्हॉल्यूम लेस. हा मोठा आणि हा छोटा. खालचा छोटा झाला तरी पण ओव्हरऑल व्हॅल्यू मोठी होणार, बरोबर ना? हा छोटा झाला आणि हा मोठा झाला तर ओव्हरऑल व्हॅल्यू इथली मोठी आहे. देअरफॉर मोर स्लोप. फटाफट ग्राफ खाली आला. इथं काय झालंय? प्रेशर हॅज बिकम स्मॉलर. प्रेशर खाली झाला आणि व्हॉल्यूम हॅज कम्पेअर टू दिस व्हॉल्यूम हॅज बिकम मोर. मग खालचा मोठा हा छोटा झाला. मग इथं ओव्हरऑल व्हॅल्यू काय झाली? कमी झाली. मग व्हॅल्यू छोटी कमी स्लोप, व्हॅल्यू मोठी जास्त स्लोप. ठीक आहे, रिव्हिजन होते मग बोलतो. ओके, मध्ये मध्ये तुम्हाला मी एकदम पळत असते फास्ट आणि पायात पाय घालायचा. अरे पायात पाय घालू नका. आपली रेस कंप्लीट झाल्यावर तुम्ही विचारा मला. सर हे काय? मग काय झालं? मग फर्स्ट काय झालं? सवय बदला. मध्ये मध्ये करायची सवय बदला. डाऊट विचारायचं शेवटी. माझा फ्लो संपला की मी एकदम असं स्पीड मध्ये असतो. ओके, मध्ये तू पण मध्ये डाऊट विचारायला जरा बंद करा. एकदम बॅड हॅबिट, सुपर बॅड हॅबिट. याच्यापेक्षा बॅड हॅबिट असू शकत नाही. कारण टीचर काय विचार पुढच्या 2-3 सेंटेन्स विचार करून ठेवलेला असतो. हे बोलायचं, मग हे बोलायचं. हो म्हटलं की मग संपलं ना. चलो, मग काय फ्लो तुटला की सगळ्यांचा. तुझ्यामुळे काय हे 15 हे 10 सगळ्यांचा फ्लो तुटाला. मग स्लोप इज व्हॉट? -P/V. स्लोप कुठून? हवेतून टपकला नाही. स्लोप कुठून? हवेतून टपकला नाही. स्लोप कुठून तयार केला आपण? PV इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला की स्लोप भेटतंय. पण डेरिव्हेटिव्ह माहित नाही म्हणून मी ते डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलं नाही. मग स्लोप किती हे? स्लोप किती हे पाठ करून ठेवा. नंबर 1. त्याच्यानंतर काय बघायला चालू केलं? मोर टेम्परेचर ग्राफ शिफ्ट्स इन अपवर्ड डायरेक्शन. मोर टेम्परेचर ग्राफ शिफ्ट्स इन अपवर्ड डायरेक्शन. ग्राफ कसा आहे? दिस इज हायपरबोलिक ग्राफ. ग्राफ कसा आहे? हायपरबोलिक. PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. XY इज इक्वल टू कॉन्स्टंट वाला ग्राफ हायपरबोलिक. किंवा असं पण लक्षात ठेवा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल ग्राफ इज हायपरबोलिक. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आला होता ना तर PV इज इक्वल टू कॉन्स्टंट, P इज इक्वल टू C अपॉन V. मग इनव्हर्सली प्रोपोर्शनल ग्राफ इज ऑलवेज हायपरबोलिक. मग हायपरबोलिक ग्राफ येणार आहे. ठीक आहे. मग पहिलं काम बल्क मॉड्युलस काय इम्पॉर्टंट नाही, पाठ करून ठेवा. जास्त यूज नाही त्याचा. वर्क डन. इंटिग्रेशन मारला. इंटिग्रेशन माहिती आहे, लक्षात ठेवा. इंटिग्रेशन माहित नाही, सरळ पाठ करा. शेवटच्या एक्सप्रेशन युजफुल. ठीक आहे. लॉग काय मी सांगतो, एकदा याला संपू द्या मग मी लॉग काय ते सांगतो. नेक्स्ट ला डेल्टा यू. डेल्टा यू किती? ला प्रोसेसचा डेल्टा यू किती? चलो बोला, प्रोसेसचा डेल्टा यू किती? एकच फॉर्म्युला डेल्टा यू. डेल्टा यू एकच फॉर्म्युला, म्यू CV डेल्टा टी. चला, म्यू CV डेल्टा टी. पण डेल्टा टी किती आहे? आयसोथर्मल आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट. डेल्टा टी 0. मग डेल्टा टी 0 तर हे सगळं झालं 0. मग डेल्टा यू इज हाऊ मच? 0. डेल्टा यू इज हाऊ मच? 0. ला डेल्टा यू इज हाऊ मच? 0. चेंज इन इंटरनल एनर्जी इज हाऊ मच? 0. कोणासाठी? आयसोथर्मल साठी. फायनल काय? Q. W झाला
आता काय बघायचा क्यू. मग क्यू साठी काय फॉर्म्युला आहे का? नाही. मग क्यू कसा काढायचा? ऍज पर फर्स्ट लॉ. क्यू साठी काय स्पेशल फॉर्म्युला काय आयसोथर्मलला? नाही. कसा काढायचा मग क्यू? फ्रॉम फर्स्ट लॉ. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू किती? 0. आणि डब्ल्यू किती? हे काढलेलं सगळं, मग तेच आहे. मग डेल्टा यू 0, तर एवढंच फक्त लिहून ठेवा. क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. डेल्टा यू काढायचं असेल तर पण इथं 0च आहे ना. पण आता मायनस केलं तर चालते, पण आता सध्या 0 आहे. मग क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. ठीक आहे. मग हा डब्ल्यू काढायचा, ते म्हणजेच क्यू आहे. ठीक आहे. बर, चला आज काय काय झालं एकदा चेक करा. आज काय काय झालं एकदा चेक करा, रिवाइज करा. शेवटी लिहून ठेव सगळं. शेवटी डाऊट तुम्ही शेवटी विचारा दोघं पण. आता तुमच्या दोघांचे डाऊट शेवटी लेक्चरच्या नंतर. चलो एकदा रिवाइज करा काय काय झालं बा आज. लॉग बघू, मग लॉग थोडासा बघू आणि मग बंद करूया. वेळ आहे ना लॉग बघायला. लॉग काय छोटा चॅप्टर आहे का? लॉगला 1 वीक लागते. याला जेवढा लागतं तेवढा तर लॉगॅरिथम चॅप्टर आहे. चला रीड करा, नो डाउट्स. रीड करा आज काय काय झालं. रीड करा. रीड करा. लॉग काय मी इंट्रोडक्शन करतो थोडस. जोशी हो शांत बसा. मास्क मधून आवाज वेगळा आहे. चलो लॉग. थ्री 3.303 नव्हता. एक मिनिट इकडे होता. 3.303 नव्हते ते 2.303 होता. 2 पॉइंटच लिहिले का मी? 2.303 होता. ते लॉग मधून आलेलं आहे. ते लॉग मधून आलेलं आहे. ते लॉग माहिती असला तर 2.303 पण माहिती असायलाच पाहिजे. लॉग माहिती नसला तर मग काय लोड घेऊ नका. मी काहीतरी थोडं छोटं मोठं काम करतो लॉग साठी तुमच्यासाठी. या चॅप्टर मध्ये किती लॉग लागते तितकाच मी सांगलो. लॉग मध्ये तुम्हाला एक्सपर्ट व्हायचा असला तर मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स पाठवतो. आताच फाउंडेशनला शिकवले. ओके. लॉग मध्ये एक्सपर्ट व्हायलाच लागते. बोर्ड मध्ये पासच होऊ शकत नाही. मी काय बोलते कळते. लॉग येत नसला तर केमिस्ट्री आणि फिजिक्सच्या पेपर मध्ये बोर्ड मध्ये पासच होता येणार नाही. सगळं लॉग यूज करूनच करायचं आहे. सगळे न्यूमरिकल्स. ओके. आणि लॉग अर्ध्या तासात आणि 15 मिनिटात होत नाही. लॉग अर्ध्या तासात 15 मिनिटात होत नाही. हा मग व्हिडिओ लेक्चर मी पाठवतो ते बघून घ्या. पण या चॅप्टर मध्ये किती लागतंय तितका लॉग मी लगेच सांगतो. कारण माझं काम गाडी अडकली ना आपली. आता काय करणार. ढकलली तर पाहिजे. मग या चॅप्टर मध्ये जे लागते ते मी सांगतो. सगळे टाकतो नंतर. बा मग जसा स्क्वेअर फंक्शन आहे. 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय करणार? डबल वेळा मल्टीप्लाय. स्क्वेअर त्यालाच मल्टीप्लाई करायचा. तो 4 का स्क्वायर मतलब 4 से 4 को ही मल्टीप्लाई करने का. तो स्क्वायर एक फंक्शन है. स्क्वायर का एक काम है. क्या काम है स्क्वायर का? वो खुद को ही मल्टीप्लाई करने का, उसको बोलते हैं स्क्वेयरिंग. कहते हैं तो स्क्वायर एक फंक्शन है. तो वैसा लॉग भी एक फंक्शन है. तो लॉग काय करते बघा. लॉग ऑफ 4 टू द बेस 2 असला तर 4 2 ची कितवी इंडेक्स आहे? दैट इज लॉग. तो लॉग रहता है इसका 2. समझा मला लिहायचा है लॉग ऑफ 9 टू द बेस 3. ये बेस रहता है, नीचे का बेस रहता है. लॉग किसका चल रहा है? 9 का. तो 3 का ये कितना पावर है? सेकेंड पावर है. 3 का ये स्क्वायर है, सेकेंड पावर है 27 असते. ये 3 का सेकेंड इंडेक्स है. तो ये है लॉग का वैल्यू. कहते लॉगचं मेन काम काय असा आहे. समजा लॉग ऑफ 27 टू द बेस 3 लिहिला तो 27 3 का कितना इंडेक्स है? नंबर 3 इंडेक्स है.
तो ये आता है 3. ठीक है, समजा मला असं लिहिला लॉग ऑफ 100 किंवा 1000 टू द बेस 10, तो 10 का ये कितना इंडेक्स है, तो थर्ड इंडेक्स है. 10 का ये थर्ड इंडेक्स है, तो कितना आंसर आता है 3. कळते, हे लॉगचं बेसिक काम आहे. कळलं ना. समजा मी असं लिहिलं लॉग ऑफ 125 टू द बेस 5 काय ते है 3. लॉग ऑफ 0.01 टू द बेस 10 ये किती येते, नाही असले येते आम्हाला. लॉग ऑफ 0.01 टू द बेस 10, इसको मैं क्या लिख सकता हूं, ऐसा लिख सकता हूं log of 10 raised to minus 2 to the base 10. चलता ना, बेस 10 are 10 and this I can write as 10 raised to minus 2. तो ऊपर वाला नीचे का कौन सा इंडेक्स है, ये रहता है बेसिकली लॉग रहता है. मग वरचा खालच्याची कितवी इंडेक्स आहे, -2 इंडेक्स आहे ना. हा पूरा याची कितव्या नंबरची इंडेक्स आहे, -2 नंबरची. तो इसका आंसर कितना आता है -2. कर दे, लॉग बेसिक का है, वरचा खालच्याची कितवी इंडेक्स आहे, दूसरा इंडेक्स. ऊपर वाला नीचे वाले का कितना इंडेक्स, कितना इंडेक्स है, थर्ड इंडेक्स है. 125 5 का थर्ड इंडेक्स है, 1010 का थर्ड इंडेक्स है. कहते हे जरा जरा डिफिकल्ट दिले. हा काय आहे 10⁻², कुणाचा इंडेक्स आहे, 10 चा -2 इंडेक्स आहे. मग खालच्याचा हा कितवा इंडेक्स आहे, -2, याचा आंसर येते -2. तो ये रहता है लॉग. तो लॉग के दो बेसिस रहते हैं, एक रहता है ई और एक रहता है 10. लॉग के दो बेसिस रहते हैं, मेनली बेसिस किती दोन, एक असते ई आणि एक असते 10. मग बेस, आता इथं बेस मी 5 लिहिला, 5 पण लिहिला तर चालते. बेस इथं मी 3 लिहिला, 3 पण लिहिला तर चालते. पण मोस्ट ऑफ द टाइम आपण कोणते बेस वापरणार, एकतर 10 किंवा एकतर ई. लॉगचे बेस आपण मोस्ट ऑफ द टाइम्स काय वापरणार, एकतर मी ई यूज करणार किंवा एकतर लॉगचा बेस काय यूज करणार 10. लॉग ऑफ 5 टू द बेस ई, लॉग ऑफ 5 टू द बेस 10, याला बोलतात नेपियर्स लॉग और नॅचरल लॉग. याचं नाव काय, बेस ई असला तर याला बोलतात नेपियर्स लॉग और नॅचरल लॉग, आणि बेस 10 असला तर याला बोलतात कॉमन लॉग. तर याला काय बोलतात, कॉमन लॉग. कळलं, याला बोलतात नेपियर्स लॉग और नॅचरल लॉग, याला काय बोलतात कॉमन लॉग. एकतर बेस 10 असते किंवा एकतर बेस ई असते. मग बेस 10 ला ई करता येते का, किंवा ई ला 10 करता येते का, हा. मग ते कन्वर्जन फॅक्टर आहे 2.303 जूल टू कॅलरी टू जूल. कन्वर्जन फैक्टर का है 4.2, कैलोरी टू जूल कन्वर्जन फैक्टर 4.2. वैसा इधर भी कन्वर्जन फैक्टर है, समझो. लॉग ऑफ 5 टू द बेस ई है, तो ये रहता है 2.303 लॉग ऑफ 5 टू द बेस 10. कहते हैं लॉग ऑफ 5 टू द बेस ई, ये कितना रहता है 2.303 इंटू लॉग ऑफ 5 टू द बेस 10. मग बेस ई वाल्याला 10 मध्ये कन्वर्ट करायचं तर हे एक्स्ट्रा फॅक्टर लागते, कन्वर्जन फॅक्टर आहे, म्हणून ते 2.303 आलाय. शेवटी आला का, कळतंय. ठीक आहे, बेसिक लॉग क्लिअर. म्हणजे वाटते हे लॉग काय, तर लॉगचं फंक्शन असं आहे. स्क्वेअरचं फंक्शन कसं आहे, रूटचं फंक्शन कसं आहे, तसं एक लॉग एक मॅथ्सचं फंक्शन आहे. लॉग एक मॅथ्सचं फंक्शन आहे. लॉग काय काम करते, जे वर बसलाय खालच्याचा कितवा इंडेक्स आहे त्याचा ते आन्सर देते. जे वर बसलाय खालच्याचा कितवा इंडेक्स आहे ते आन्सर देते लॉग. कोणती व्हॅल्यू, 2.303 पाठच करायला लागणार कन्वर्जन फॅक्टर. प्रत्येक कॅलरीला वेगवेगळे कन्वर्जन फॅक्टर असते का, डाऊट्स नंतर तुमचे डाऊट जरा स्पेशल असतात नंतर. एकच येणार ना, एकच येणार. बेस ई टू बेस 10 करताना एकच फॅक्टर. प्रत्येक नंबरला चेंज कसं काय होईल, काही विचारता. बेस ई टू बेस 10 करताना एकच फॅक्टर 2.303. ठीक आहे, ओके. आणखीन काय काय लागते इथं, चला इतकं लिहून घ्या पटपट. आणखीन काय काय लागते, लॉग या चॅप्टर साठी काय लागते तितका बघू आपण. चला आणखीन काय काय लागते बघूया. चला फटाफट लिहून घ्या इतका पाठ.
चलो लिहून घ्या इतका पार्ट, सगळा पार्ट लिहून घ्या, लॉगचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आणि या दोन व्हॅल्यूज लिहून घ्या. याचं पण मी एक्सप्लेनेशन देतो काय आहे. लॉग ऑफ 2 आपल्याला खूप लागते या आयसोथर्मल कंडिशन साठी. लॉग ऑफ 2 टू द बेस ई किती आहे आणि लॉग ऑफ 2 टू द बेस 10 किती आहे हे दोन्ही पण लक्षात ठेवा. चलो हे झालं का. केमिस्ट्री मध्ये पण लागणार आहे आणि लॉग एकदम सुपर इम्पॉर्टंट आहे. लॉग काय चिल्लर नाही आहे. थर्मोडायनामिक्स आहे केमिस्ट्री मध्ये, तिथं परत हे लागणार आहे. हेच फॉर्म्युला परत केमिस्ट्री मध्ये फक्त तिथं मायनस येईल. आपला जे आता फॉर्म्युला आला त्याच्या फक्त बाजूला मायनस येते. केमिस्ट्री मध्ये हाच फॉर्म्युला. परत बोर्ड मधले सगळे कॅल्क्युलेशन्स लॉग यूज करूनच करायला लागते ना. बोर्ड मधले कॅल्क्युलेशन्स यूज करायला कॅल्क्युलेटर अवेलेबल नाही आहे. मग कॅल्क्युलेशन्स अॅक्युरेटली करणार कसे, लॉग यूज करायला लागते. ओके, बोर्ड मध्ये पास होण्यासाठी आणि तुमची एक्झाम होणार आहे, बोर्ड मध्ये पास होण्यासाठी लॉग पाहिजेच करायला. कळलं ना. मी तुम्हाला लेक्चर्स पाठवतो, तुम्ही ते बघून घ्या. लॉगचे लेक्चर्स बघून घ्या. लॉग इम्पॉर्टंट आहे. लॉग विदाउट लॉग काम होणार नाही, बोर्डच निघणार नाही. आणि नीट सीईटी निघेल कमी मार्क्स मध्ये, पण बोर्ड तर निघणारच नाही कमी मार्क्स मध्ये. पण प्रत्येक न्यूमरिकलला लॉग यूजच करायचा आहे बोर्ड मध्ये, है ना. कोणतं पण न्यूमरिकल आहे, कॅल्क्युलेशन आले की लॉग यूज करायला लागणारच आहे. फक्त 2/3 सिंपल आले तर लागत नाही लॉग, अदरवाइज लॉग लागते. नीट सीईटी ला लागत नाही, बोर्डला लागते. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशनला लॉग लागत नाही, अॅक्युरेट कॅल्क्युलेशनला लागते. देणार परीक्षेमध्ये लॉग टेबल देणार. एक्झाम बोर्ड एक्झाम मध्ये लॉग टेबल प्रोव्हाइड करते. चलो हे झालं. बर मग लॉगचे आणखीन 3 रूल्स इम्पॉर्टंट आहेत, ते पण लिहून ठेवा. लॉगचे काय 3 रूल्स इम्पॉर्टंट आहेत ते पण लिहून ठेवा. लॉग ए टू द बेस ई किंवा कोणी बेस असू दे, लॉग ऑफ बी टू द बेस ई ऍडिशन असला तर असं येते लॉग ऑफ ए बी. लॉगच्या प्रॉपर्टीज आहेत, हे असं का विचारू नका. आता लॉगच्या प्रॉपर्टीज आहेत, कळते ना. सर इतके चांगले काय शिकवतात विचारू नका, ती सरांची प्रॉपर्टी आहे. सर सर्वात भारी फिजिक्स का शिकवतात असं विचारू नका, ती सरांची प्रॉपर्टी आहे. कळते ना. हा तसे ती लॉगची प्रॉपर्टी आहे. प्रणवला डाऊट आहे, सर सगळे बाकी सरांपेक्षा सरांचं जास्त का कळते. मग ते प्रॉपर्टी आहे सरांची, ते काय तसं लॉगची प्रॉपर्टी आहे. कळते. मल्टिप्लिकेशन, ऍडिशन मीन्स मल्टिप्लिकेशन. चला लिहून घेतलं. नंबर 1 प्रॉपर्टी लिहून घ्या. नंबर 2 प्रॉपर्टी काय लॉगची, की जे आपल्याला लागेल कामाला, म्हणून मी सांगलो. लॉग ऑफ ए टू द बेस ई मायनस लॉग ऑफ बी टू द बेस ई. सबट्रॅक्शन असला तर डिव्हिजन येते, की जे आपण केला, की जे आपण इंटिग्रेशन केल्यानंतर केला. लॉग ऑफ व्हीएफ मायनस लॉग ऑफ व्हीआय येत होतं. लॉग ऑफ व्हीएफ मायनस लॉग ऑफ व्हीआय येत होतं, पण मायनसला आपण काय केलं, डिव्हिजन मध्ये दिलं व्हीएफ अपॉन व्हीआय. राईट. आणि तिसरा एक इंडेक्स. लॉग ऑफ ए आणि ए चा इंडेक्स समजा असला एन, डोक्यावर बसला आहे, आणि बेस आहे ई. लॉग कुणाचा घ्यायचा आहे, ए रेस टू एन चा. लॉग कोणाचा घ्यायचा आहे, ए रेस टू एन चा, आणि इथं पायात ई बसला. म्हणजे इंडेक्स आहे ते समोर येऊन बसतंय. जे इंडेक्स आहे ज्याचा लॉग घ्यायचा आहे, हे बेस आहे, याचा लॉग घ्यायचा आहे ए रेस टू एन चा. जे इंडेक्स आहे ते समोर येणार. मग कसं होते ते, एन
लॉग ऑफ 8 टू द BC. आज लय जोरात चालू आहे त्याचा. आता उद्या बंद आहे लॉकडाऊन, खराब होते म्हणून ते आता त्याचा जीव काढून ओरडाले त्याचा. काय करत त्या फ्रूट वाल्याचं तर कसलं डिफिकल्ट आहे. तेवढे मोठे फ्रूट घेतलेले असणार आता 2 दिवस खपवायचे म्हणून. अचानक स्वस्त देते काय फेकून देते शेवटी. काय करते काय करते विचार काय करते. चलो हे क्लिअर. मग आपल्याला लॉग कोणता कोणता लागते चला बघा रे. आपल्याला लॉग कोणता लागते. आपल्याला लॉगचा हा एक नंबर लागते मोस्ट ऑफ द न्यूमरिकल्स मध्ये. मोस्ट ऑफ द न्यूमरिकल्स मध्ये लॉग ऑफ 2 लागते टू द बेस ई किंवा लॉग ऑफ 2 टू द बेस 10. हे दोन्ही पार्ट करून ठेवा. केमिस्ट्री मध्ये पण लागणार आहे, फिजिक्स मध्ये पण लागणार आहे. हे दोन्ही व्हॅल्यू पार्ट करून ठेवा. ओके चलो. मग आजसाठी मला वाटलं बस झालं इतकंच. काय काय झालं एकदा रिवाइज करा. काय काय झालं एकदा रिवाइज करा. परत एकदा रिवाइज करू आणि मग बंद करूया. चलो काय काय झालं बघा एकदा. तुम्ही ते 0.01 चं एक्झाम्पल घेतलं लॉग होता का पण त्याच्यात. हा 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 त्याला यूज होते. चलो चला बा इन्स्ट्रक्शन्स ऐका व्यवस्थित. उद्याचं लेक्चर कधी होणार 7:30. उद्याचं लेक्चर 7:30 थर्मोडायनेमिक्स ऑनलाईन. लॉगचे मी लेक्चर्स पाठवतो. लॉगचे लेक्चर्स ग्रुपमध्ये पाठवतो. बघून घ्या. बघून घेतलंच पाहिजे. ऑप्शन नाही आहे. लॉगला बाजूला ठेवू शकत नाही. केटीची बाजूला ठेवू शकता का ठेवू शकताय. थर्मो बाजूला ठेवू शकता का ठेवू शकताय. लॉगला बाजूला ठेवून 11-12 होणार नाही. लॉग करायलाच लागणार. ठीक आहे. नेक्स्ट मंडेला पेपर जे 6 चॅप्टर पेपर आहे. 5 ओरिजिनली होते. आता त्यात एक ऍड झाला थर्मो. 6 चॅप्टर टेस्ट कधी होणार मंडेला. थर्मोचा कुठपर्यंतचा सिलेबस कालपर्यंतचा. ओके आयसोबेरिक आयसोपोरिक फर्स्ट बीट एररलेस आणि एररलेस फोर्थ बीट. राईट चलो. मग हे आज काय काय झालं एकदा रिवाइज करून मग जाऊया. आज आता ते काय विकेंड लॉकडाऊन म्हणाले त्यामुळे जर आज लवकर बंद करालो. नाहीतर यांना कोणतर पकडणार जाता जाता. चलो बघा चला. मग कॉन्स्टंट प्रेशरचा क्यू किती बोला. कॉन्स्टंट प्रेशर